नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर डी करियर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बँकिंग सेक्टरमधल्या करियर ऑपॉर्च्युनिटीज, त्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमधल्या आणि आणखी काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समधल्या करियर ऑपॉर्च्युनिटीज, त्यासोबत त्या सगळ्या एक्झाम्सचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यानंतर त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस, एक्झाम पॅटर्न आणि आणखी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। सो फर्स्ट आपण स्टार्ट करू या ठिकाणी बँकिंग सेक्टरपासून। बघा, बँकिंग सेक्टरमध्ये ज्या पण मेजर्स एक्झाम वर्षभरामध्ये होतात त्या आपण या स्लाइडमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। सगळ्यात पहिल्यांदा RBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ती साधारणपणे दरवर्षी 2 पोस्टकरता आपली रिक्रुटमेंट कंडक्ट करत असते। त्यामध्ये फर्स्ट वन इज RBI ग्रेड बी आणि सेकंड RBI असिस्टंट। RBI ग्रेड बी जी ही एक्झाम आहे ती ऑफिसर पोस्ट करता आहे आणि RBI असिस्टंट जी आहे ही क्लरिकल कॅडरची एक्झाम आहे। त्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया पण दरवर्षी ॲड काढत असते आपली प्रोबेशनरी ऑफिसर, त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसर आणि ज्युनियर असोसिएट। आपण या सगळ्या एक्झामचा क्रायटेरिया आणि या बाकी सगळ्या गोष्टी नंतर डिस्कस करणारच आहोत। सो त्यानंतर IBPS इज इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन which set up by Reserve Bank of India, then central financial institutions and the other public sector banks. सो यामध्ये पण IBPSच्या वतीने पण दरवर्षी प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशलिस्ट ऑफिसर असेल आणि क्लरिकल याकरता रिक्रुटमेंट केले जाते। त्यानंतर RRB, आता RRB 2 आहेत, एक आहे रिजनल रुरल बँक्स जे आपण या ठिकाणी डिस्कस करतोय आणि दुसरं जे आहे ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड। पण आत्ता आपण जे डिस्कस करतोय ते IBPS RRB म्हणजेच ग्रामीण बँका। ग्रामीण बँकांमध्ये पण ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि असिस्टंट। ऑफिसर स्केल 1 म्हणजे सिंपल प्रोबेशनरी ऑफिसर म्हणता येईल आपल्याला त्याला, ऑफिसर स्केल 2 म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर आणि असिस्टंट म्हणजे क्लरिकल कॅडरची एक्झाम आहे। त्यानंतर PGDBF पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स। तर या माध्यमातून जनरली प्रायव्हेट बँका आपली रिक्रुटमेंट करत असतात किंवा बऱ्याचदा आवश्यकतेनुसार नॅशनलाइज बँका पण PGDBFच्या माध्यमातून आपली एक्झाम कंडक्ट करत असतात। PGDBFच्या केसमध्ये तुमची एक सिंगल ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होते आणि त्यानंतर तुमचा एक 9 मंथचा मणिपाल युनिव्हर्सिटी बँगलोरला एक डिप्लोमा, ज्याला आपल्याला ट्रेनिंग म्हणता येईल, एक 9 महिन्याचं ते ट्रेनिंग होते आणि त्यानंतर मग तुमची असिस्टंट मॅनेजर म्हणून त्या बँकेमध्ये जी रिस्पेक्टिव्ह ज्या बँकेने ती एक्झाम घेतलेली आहे तिथे त्या ठिकाणी तुमची निवड केली जाते। आता यानंतर आपण बघू इन्शुरन्स सेक्टरमधल्या एक्झाम। बघा, इन्शुरन्स आणि अदर काही रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यामधल्या या आपल्याला असं म्हणता येईल की रिक्रुटमेंट प्रोसेस या सगळ्या पोस्ट करता केले जाते। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना माहिती आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC, यामध्ये AAO म्हणजे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्यानंतर असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर आणि LIC असिस्टंट या 3 पोस्ट करता रिक्रुटमेंट केल्या जाते। त्यानंतर GIC स्टँड्स फॉर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, यामध्ये NICL आहे, त्यानंतर UIC म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स असेल किंवा ओरिएंटल इन्शुरन्स असेल, या सगळ्याच जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत त्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस वेगवेगळ्या पोस्ट करता घेतल्या जाते। त्यानंतर इकडे ESIC आणि EPFO, ESIC आणि EPFO या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत या लेबर अँड एम्प्लॉयमेंट या मिनिस्ट्रीच्या अंडर येतात, ज्या की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात। त्यामध्ये SSO स्टँड्स फॉर सोशल सिक्युरिटी ऑफिसर, त्यानंतर ESIC मध्ये आणखी UDC म्हणजे अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS या पोस्ट करता या एक्झाम्स घेतल्या जातात। त्यानंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO मध्ये सोशल सिक्युरिटी असिस्टंट आणि असिस्टंट या 2 पोस्ट करता रिक्रुटमेंट केल्या जाते। त्यानंतर काही अदर रेग्युलेटरी बॉडीज आपण यामध्ये घेतलेल्या आहे, यामध्ये SEBI असेल, IRDA असेल, नाबार्ड असेल, SIDBI आहे, त्याच्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक आहे, त्यानंतर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असेल, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन आहे किंवा मग ECGC या सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये पण विविध पदांसाठी रिक्रुटमेंट केल्या जाते। यानंतर आपण आता या ज्या सगळ्या एक्झाम्स आहे या सगळ्या एक्झाम्सचा एक साधारणपणे एक बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि मग त्यानंतर एक्झाम पॅटर्नवरती डिस्कस करू। सो बघा, नेक्स्ट आपलं जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द प्रोबेशनरी ऑफिसर अँड द क्लरिकल कॅडर। आता आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर दोन्हीमध्ये तुम्हाला दिसेल, प्रोबेशनरी ऑफिसर घ्या किंवा क्लरिकल घ्या, यामध्ये म्हटलं आहे सिंपल ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम ए रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन।
म्हणजे सिंपल एक ग्रॅज्युएट झालेला स्टुडंट प्रोबेशनरी ऑफिसर असेल किंवा क्लरिकल कॅडरची एक्झाम असेल, या दोन्ही एक्झाम करता अप्लाय करू शकतो. अर्थातच याच्यामध्ये कुठेही म्हणजे 90% एक्झाममध्ये 10th असेल किंवा 12th असेल किंवा मग ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजचा क्रायटेरिया नसतो. अर्थात तुम्हाला फॉर्म भरताना तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी पुट करावे लागतात, पण असा कुठला क्रायटेरिया 90% एक्झाममध्ये तरी नसतो. अर्थात इथे पण एनी ग्रॅज्युएटच आहे क्लरिकल कॅडरसाठी. त्यानंतर एज लिमिटचा जर विचार केला आपण तर यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर करता जी एज लिमिट दिलेली आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी ती आहे 20 to 30 इयर्स आणि इकडे क्लरिकल कॅडरसाठी दिला आहे 20 to 28 इयर्स अनरिझर्व कॅटेगरीसाठी. आणि SC/ST कॅटेगरीसाठी 5 इयर्सचं ऑब्वियस आहे एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 3 इयर्सचं सेम अप्लिकेबल टू या ठिकाणी क्लरिकल कॅडरसाठी असणार आहे. त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसरचा जर विचार केला आपण SO पोस्टचा, मगाशी आपण फर्स्ट स्लाईडमध्ये बघितलं IBPS असेल, त्यानंतर RRB असेल किंवा मग SBI हे स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी आपली रिक्रुटमेंट करत असतात. तर स्पेशालिस्ट ऑफिसर साठी जे एज लिमिट आहे ती PO सारखी जी POला जी एज लिमिट आहे 20 to 30 इयर्स आणि रिस्पेक्टिव्ह जे आहे एज रिलॅक्सेशन ते अप्लिकेबल असेल. फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी थोडंसं तुम्हाला स्पेशल आवश्यक आहे. समजा आपण IT ऑफिसर, आता स्पेशालिस्ट ऑफिसरचा जर विचार केला तर यामध्ये तुम्ही बघता येते साधारणपणे 6 पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट केल्या जाते. पहिला आहे IT ऑफिसर, त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, लॉ ऑफिसर असेल, HR पर्सनल ऑफिसर असेल, मार्केटिंग ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी. तर रिस्पेक्टिव्ह त्यांचं एज्युकेशन त्यासाठी आवश्यक आहे. IT ऑफिसरच्या केसमध्ये तुमची जी डिग्री आहे ती 4 इयरचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं असणं आवश्यक आहे. यामध्ये पण ब्रांचेसचा पण क्रायटेरिया आहे की कम्प्युटर सायन्स, त्यानंतर कम्प्युटर अप्लिकेशन, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, प्लेन इलेक्ट्रॉनिक्स असेल तरी चालेल किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अशी पण ब्रांच असते काही कॉलेजेसमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन हे जे ब्रांचेसचे जे स्टुडंट आहेत ते या IT ऑफिसरच्या पोस्ट करता अप्लाय करू शकतात. त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजेच AFO या पोस्टचा जर विचार केला तर यामध्ये 4 इयर डिग्री इन ॲग्रिकल्चर, त्यानंतर हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी, वेटरनरी सायन्स अँड सिमिलर काइंड ऑफ ज्या पण डिग्रीज आहे किंवा ज्या ब्रँचेस आपल्याला म्हणता येतील त्या या ठिकाणी अप्लिकेबल आहे. त्यानंतर लॉ ऑफिसरसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमची बॅचलर डिग्री LLB मध्ये असणं आवश्यक आहे आणि अर्थातच तुमचं एनरोलमेंट पण झालेलं असलं पाहिजे ॲडव्होकेट विथ बार काउन्सिल. त्यानंतर HR पर्सनल ऑफिसरच्या केसमध्ये जर विचार केला तर ग्रॅज्युएट अँड 2 इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा मग डिग्री आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सो MBA सिम्पल MBA जर तुमचं झालेलं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही HR पर्सनल ऑफिसर किंवा मग मार्केटिंग ऑफिसर या 2 याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि लास्ट आहे राजभाषा अधिकारी. राजभाषा अधिकारीसाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे हिंदी आणि त्याच्यासोबत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये किंवा मग संस्कृतसोबत इंग्लिश जर तुमचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशनला तर तुम्ही राजभाषा अधिकारी म्हणून ही जी पोस्ट आहे यासाठी अप्लाय करू शकता. यानंतर आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये डिस्कशन करू. आता ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे या सगळे ज्या पण ऑर्गनायझेशन्स म्हणा, बँका म्हणा किंवा इन्शुरन्स सेक्टर यांची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ही 3 फेजमध्ये होते. फेज 1 मध्ये असणार आहे तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, त्यानंतर फेज 2 मध्ये असणार आहे तुमची मेन्स एक्झामिनेशन आणि त्यानंतर लास्ट स्टेपमध्ये असणार आहे तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस. बरोबर आहे. आता समजा का आपण ऑफिसर स्केलचा जर विचार केला, ऑफिसर कॅडरच्या जेवढ्या पण एक्झाम आहे यामध्ये हे 3ही फेजेस असतील, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. पण समजा क्लरिकल कॅडरच्या जेवढ्या पण एक्झाम आहे तर त्यामध्ये फेज 1 आणि फेज 2 म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम फक्त असेल, त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू नसणार आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण प्रिलिममध्ये जर विचार केला तर प्रिलिममध्ये तुम्हाला 3 सेक्शन राहतील या एक्झाम्समध्ये जनरली. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज. अर्थात आपण मगाशी जे रिजनल रूरल बँकेबद्दल जे बोललो म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला ग्रामीण बँका, तर ग्रामीण बँकांमध्ये प्रिलिममध्ये तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट नसेल, फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग हे 2 सेक्शन्स असणार आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते एक्झाम टू एक्झाम थोडे व्हॅरी होऊ शकतात. जशा जशा एक्झाम्सचे नोटिफिकेशन येतील तर त्या पर्टिक्युलर नोटिफिकेशनमध्ये आपण त्याचं पर्टिक्युलर एक्झामचं नोटिफिकेशन जे असेल त्यावरती डिस्कस करू. आत्ता आपण एक ओव्हरऑल पॅटर्न या ठिकाणी बघतो आहे. सो त्यानंतर मेन्स एक्झाममध्ये जर विचार केला तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज हे 3 सेक्शन तर असणारच आहे. ऑब्व्हियस प्रिलिमच्या कंपॅरिझनमध्ये याची लेवल या ठिकाणी थोडीशी हाय असणार आहे. यासोबत मेन्समध्ये आणखी 2 सेक्शन तुम्हाला ॲडिशनल या ठिकाणी असतील. एक आहे CA म्हणजेच कम्प्युटर अवेअरनेस आणि दुसरा जो सेक्शन आहे जो की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आपल्याला म्हणता येईल मेन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर तो म्हणजे जनरल अवेअरनेस.
आता कम्प्युटर अवेअरनेस काही एक्झाममध्ये तुम्हाला सेपरेट बघायला भेटेल, काही एक्झाम्समध्ये कम्प्युटर अवेअरनेसला या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग हा जो सेक्शन आहे असे 2 सेक्शन मर्ज करून लॉजिकल रिझनिंग अँड कम्प्युटर अवेअरनेस असा एक सेक्शन बघायला मिळेल. म्हणजे त्या केसमध्ये टोटल 4च सेक्शन असणार आहे. आणि जनरल अवेअरनेस, आता जनरल अवेअरनेस हा जो सेक्शन आहे हा मेनली जर आपण या एक्झाम्सच्या बाबतीत जर विचार केला तर 3 याच्यामध्ये पार्टमध्ये डिवाइड होतो. एक सिम्पल ज्यामध्ये स्टॅटिक जी के असणार आहे, त्यानंतर मेन्सची जी एक्झाम डेट असेल तुमची, मेन्सच्या एक्झाम डेटपासून त्यापूर्वीचे 6 महिने म्हणजे 6 मंथ्सचे करंट अफेअर्स, आणि फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे फायनान्सची, बँकिंग इंडस्ट्री म्हणा किंवा इन्शुरन्स इंडस्ट्रीची रिलेटेड जेवढ्या पण न्यूज असतील त्या यामध्ये कव्हर केलेल्या असतील. त्यानंतर थर्ड फेजमध्ये असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू. त्यामध्ये ऑब्व्हियस इंटरव्ह्यू म्हणजे ही एक सिम्पल पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ज्यामध्ये तुमचं रिलेटेड फील्डचं जे आहे एक बेसिक नॉलेज, खूप तुम्हाला डीप नॉलेज असलं पाहिजे असं नाही, पण एक ॲज अ पर्सनॅलिटी आणि तुमचं बेसिक नॉलेज फील्ड रिलेटेड, आणि तुम्ही ऑब्व्हियस त्या जॉब करता सुटेबल आहे की नाही याची टेस्ट म्हणून त्या ठिकाणी तुमचा एक इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू खूप काही कठीण असतो अशातला भाग नाही, एक नॉर्मल इंटरव्ह्यू असतो. ऑब्व्हियस आहे, प्रिलिम आणि मेन्स क्लिअर केल्यानंतर साधारणपणे ही स्टेज जी आहे एवढं तुम्हाला नॉलेज येऊन जाते की तुम्ही ही स्टेज इझिली क्लिअर करू शकता. आता या एक्झाम्समध्ये ही अर्थातच हे पूर्ण एक्झाम प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल तर ही एक ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे तुमची, ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 5 ऑप्शन्स असतील, ज्यामधला एक करेक्ट असेल आणि ऑब्व्हियस 4 रॉंग असणार आहे. तर प्रत्येक करेक्ट ऑप्शनसाठी तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स मिळतील, पॉझिटिव्ह 1, आणि समजा का क्वेश्चन रॉंग जर झाला तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 25%. म्हणजे सपोज समजा का तुम्ही 4 क्वेश्चन जर रॉंग केले तर तुमचे एका क्वेश्चनचे मार्क त्या ठिकाणी काय होणार आहे, डिडक्ट होणार आहे. सो हे सिम्पल रिक्रुटमेंट प्रोसेस होती फॉर द PO अँड क्लरिकल. ठीक आहे, यानंतर आपण डिस्कस करू स्पेशालिस्ट ऑफिसरची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, त्यामध्ये पण ऑब्व्हियस प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 फेजेस असणार आहे. यामध्ये समजा का आपण विचार केला IT ऑफिसर, मगाशी जे आपण पोस्ट बघितलं ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल किंवा राजभाषा अधिकारी आहे याच्या पोस्ट आहे, त्याच्यासाठीची जी प्रिलिम आहे यामध्ये लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज हे तर असणारच आहे कंपल्सरी 2 सेक्शन. पण समजा का IT ऑफिसर, त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR आणि मार्केटिंग ऑफिसर याच्यासाठी 3रा सेक्शन जो असणार आहे तो असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा. आणि समजा का आपण लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी या 2 पोस्टचा जर विचार केला तर त्या केसमध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्रिलिममध्ये नसणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लेस होईल हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेसनी. जो आपण तिकडे PO आणि क्लरिकलमध्ये मेन्समध्ये जो बघितला होता तो जनरल अवेअरनेस सेक्शन इथे या 2 पोस्टच्या मध्ये तो आपल्याला प्रिलिममध्ये बघायला मिळतो. त्यानंतर मेन्स एक्झामचा जर विचार केला तर ऑब्व्हियस मेन्स एक्झाम या सगळ्या स्पेशालिस्ट ऑफिसर करता प्रोफेशनल नॉलेज बेस्ड एक्झाम असणार, अर्थात ही पण तुमची ऑब्जेक्टिव्ह आणि ऑनलाईन एक्झाम होईल. यामध्ये फक्त प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय, सपोज समजा का तुम्ही IT ऑफिसरसाठी जर अप्लाय केला आहे तर तुमचे जे क्वेश्चन्स आहे ते प्युअरली बेस्ड असतील कम्प्युटर रिलेटेड नॉलेजसोबत. समजा तुम्ही AFOसाठी अप्लाय केला आहे तर तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते कम्प्लिटली काय असणार आहे, तुमचे ॲग्रिकल्चर फील्डशी रिलेटेड क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. सो यानंतर ऑब्व्हियस आणि थर्ड स्टेज असणार आहे तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस. सो ही एक ओव्हरऑल रिक्रुटमेंट प्रोसेस आपण या ठिकाणी बघितली. यानंतर नेक्स्ट आता इम्पॉर्टंट काही पॉईंट्स आपण या ठिकाणी डिस्कस करू. या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर सिम्पल काही गोष्टी लक्षात ठेवा की ह्या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या ऑनलाईन आहे, अर्थात तुम्हाला याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. जी फीज आहे तुमची एक्झामची फी ती पण तुम्ही ऑनलाईन यामध्ये ऑनलाईनच तुम्हाला पे करायची असते. त्याच्यासाठी ऑथराईज वेबसाईट आहे जेवढ्या पण अर्थात ज्या एक्झाम IBPS कंडक्ट करते त्यांच्यासाठी www.ibps.in. जनरली या एक्झामचा जो टाईम पिरियड जो आपल्याला म्हणता येईल तो टाईम पिरियड जो आहे तो टाईम पिरियड साधारणपणे जून महिन्यापासून या एक्झामचे नोटिफिकेशन यायला सुरुवात होते आणि नेक्स्ट इयरच्या जानेवारीपर्यंत. म्हणजे तुम्ही जर या एक्झाम्स जर सगळ्या प्रॉपर व्यवस्थित अभ्यास केला आणि एक्झाम द्यायला जर सुरुवात केली तर जूनपासून तर जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला असा कुठलाच महिना भेटणार नाही की ज्यामध्ये एक्झाम नाही आहे. सो साधारणपणे एक 15 ते 20 एक्झाम एक स्टुडंट व्यवस्थितपणे जूनपासून तर नेक्स्ट इयरच्या जानेवारीपर्यंत देऊ शकतो. त्यानंतर
या एक्झाम साठी तुम्हाला अप्लाय करत असताना काही बेसिक डॉक्युमेंट जे आहे ते प्रत्येक एक्झामच्या वेळेस काम पडणार आहे त्याचं. त्याच्यामध्ये तुमचा फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल तुमची, आणि लेफ्ट हँड थंबचं इम्प्रेशन. तर इथे रिस्पेक्टिव्हच्या साईज दिल्या आहे, त्याची फाईलची साईज किती असली पाहिजे, अँड सगळी बेसिक इन्फॉर्मेशन. तुम्ही जर या तिन्ही गोष्टी जर प्रॉपर तुमच्याजवळ स्कॅन करून जर ठेवल्या, सेव्ह करून ठेवल्या कुठे, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तुम्ही इझिली घरून पण तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सो ही झाली ओव्हरऑल या सगळ्या एक्झामबद्दलची इन्फॉर्मेशन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. समजा जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत या एक्झाममध्ये मी मगाशी म्हटलं की जनरल अवेअरनेस, तर जनरल अवेअरनेसची जे स्टडी मटेरियल आहे किंवा त्यावरच्या क्विजेस असतील, सो ते तुम्ही अकॅडमीचा प्ले स्टोअर वरती ॲप आहे, ते डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही त्याचीसुद्धा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. सो थँक्यू सो मच अगेन, अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.